ही घटना आहे रायगड जिल्ह्यातील. रायगड पोलिसांनी विनयभंग केल्याप्रकरणी फक्त 24 तासात चार्जशीट दाखल करून 48 तासात आरोपीला ताब्यातही घेतलं. ही बातमी आहे पिंपरी चिंचवडमधली, जिथे पोलिसांनी 90% सायबर गुन्ह्यांची उकल केली आहे. ही बातमी आहे मुंबई शहरातली, जिथे सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलिसांनी एका विचित्र चोरीच्या घटनेचा उलगडा केलाय. फक्त याच नाही तर अशा कितीतरी चोरींचा छडा लावण्यात महाराष्ट्र पोलिसांना यश आलंय, ते आधुनिक पोलीस यंत्रणांमुळे. सायबर सुरक्षा, डिजिटल तंत्रज्ञान, AIचा वापर यामुळं महाराष्ट्र पोलीस दल सक्षम झालंय आणि या सक्षमतेचा पाया रचलाय महाराष्ट्राच्या भक्कम नेतृत्वानं, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवाभाऊंनी. दहशत, सायबर गुन्हे, सामाजिक अशांतता या सगळ्यांना तोंड देण्यासाठी पोलिसांना आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि संसाधनांची गरज होती. याच वेळी एक बळकट नेतृत्व पुढे आलं, ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्यांनी महाराष्ट्र पोलिसांना सक्षम करण्याचा संकल्प केला. देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पोलीस दलाला नवसंजीवनी मिळाली. सायबर सुरक्षेपासून ते आधुनिक गुप्तचर तंत्रज्ञानापर्यंत देवाभाऊंनी पोलीस दलाला AI आधुनिकतेची जोड दिली. योग्य वेळी कौतुकाची थाप दिली आणि गरज असेल तेव्हा सज्जड दमही दिला. अगर कोई अपराधी बंदूक छीनकर हमारे पुलिस पर अगर गोली चलाता है तो पुलिस ताली नहीं बजा सकती. पुलिस गोली चलाए और पुलिस ने गोली चलाई. की महाराष्ट्राचं पोलीस दल देशातलं एक सर्वात मोठं आणि सर्वात जास्त प्रशिक्षित आणि शिस्तबद्ध अशा प्रकारचं पोलीस दल आहे. एक मोठा नावलौकिक महाराष्ट्र पोलिसांचा संपूर्ण देशामध्ये आहे. देवाभाऊंनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून महाराष्ट्र पोलिसांना सशक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकारी पावलं उचलली. ती कोणती ते पाहूयात. सायबर सुरक्षा आणि गुन्हेगार विरोधी मोहीम. सायबर पोलीस ठाण्यांची स्थापना. सायबर गुन्ह्यांचा वाढता धोका लक्षात घेऊन देवाभाऊंनी राज्यभर सायबर पोलीस ठाण्यांची स्थापना केली, ज्यामुळं गुन्हे नियंत्रणात आले. पोलीस अधिकाऱ्यांना सायबर गुन्हे तपासणीसाठी अद्ययावत सायबर प्रशिक्षण दिलं. गुन्हेगारांचे नेटवर्क मोडून काढण्यासाठी फॉरेन्सिक व्हॅन्स, डिजिटल तपास तंत्रज्ञान आणि AI आधारित विश्लेषण प्रणाली सुरू केली. पोलीस दलाचं आधुनिकीकरण. जग आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना पोलिसांच्या ताफ्यातही आधुनिक वाहनं समाविष्ट केली. पोलिसांच्या गस्तीसाठी डिजिटल ट्रॅकिंग सुरू केलं. प्रत्येक जिल्ह्यात सायबर ठाणं उभारलं. E-केसेसची सुविधा उपलब्ध केली. पोलीस विभागासाठी आधुनिक कॅमेरे आणि ड्रोन उपकरणं प्रदान केली. पोलीस विभागात CCTV निगराणी प्रणालीचा वापर सुरू केला. आता केवळ मुंबईतच नाही तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात CCTV यंत्रणा बसवली गेली आहे, ज्याचा मोठा फायदा आरोपींना शोधण्यासाठी होतोय. झिरो टॉलरन्स धोरण. राज्यातील अंमली पदार्थाच्या आहारी जाणाऱ्या तरुणाईला वाचवण्यासाठी देवाभाऊंनी झिरो टॉलरन्स पॉलिसी राबवली. पोलीस विभागानं यामध्ये मोठमोठ्या कारवाया करून करोडोंचा माल उद्ध्वस्त केलाय. याचवेळी ड्रग्ज प्रकरणात दोषी असलेल्या पोलिसांवरची देवाभाऊंची नजर चुकली नाही. या प्रकरणातील दोषींवर देवाभाऊंनी निलंबनाची कारवाई केली. देवाभाऊंसाठी समाजहितापुढे काहीच नाही, हे या निमित्तानं पुन्हा एकदा सिद्ध झालं. ड्रग्सच्या विरुद्ध झिरो टॉलरन्स पॉलिसी आपण सुरू केलेली आहे. मी केवळ घोषणाच केली नाही तर ते करूनही दाखवलं आहे की पोलीस हा जर या ड्रग्सच्या कुठल्याही रॅकेटमध्ये सापडला तर तो सस्पेंड होणार नाही, तो कायमचा नोकरीतनं काढून टाकला जाईल. पुण्याच्या प्रकरणामध्ये 7 लोकांना आपण कायमचं काढून टाकलं. महिला सुरक्षेसाठी निर्भया पथक. देवाभाऊंनी महिलांच्या सुरक्षेसाठी 2022 साली मुंबईत निर्भया पथक सुरू केलं. त्यासाठी लागणाऱ्या सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिल्या. या पथकाला आधुनिक वाहनं दिली, ज्याद्वारे हे पथक 24/7 महिलांच्या सुरक्षेसाठी कार्यरत आहे. महिला सुरक्षिततेसाठी देवाभाऊंनी घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा ठरला. पोलीस विभागाला सक्षम करत असताना देवाभाऊ पोलिसांच्या कुटुंबाला विसरले नाहीत. पोलिसांसाठी निवासी प्रकल्प. आपल्याला कुटुंबासोबत सुरक्षित राहता यावं यासाठी पोलीस दिवस रात्र आपलं कर्तव्य बजावतात, पण त्यांनाही परिवार आहे याचा कुठेतरी आपल्याला विसर पडतो. देवाभाऊंनी मात्र फक्त पोलिसांचा नाही तर त्यांच्या कुटुंबियांचाही विचार केला. देवाभाऊंनी पोलीस निवासी प्रकल्प सुरू केला, ज्यातून पोलिसांसाठी हक्काची घरं उभी राहतात, ज्याचा फायदा पोलिसांच्या कुटुंबांना होणार आहे. ही आहे एका नव्या युगाची सुरुवात, जिथे कायदा आणि सुव्यवस्था म्हणजे केवळ शब्द नाही तर जनतेचा विश्वास आहे. महाराष्ट्र पोलीस होत आहेत अधिक सज्ज आणि सशक्त. हे शक्य झालं कारण पोलिसांच्या मागे आहे एक दृढ नेतृत्व. देवाभाऊ म्हणजे सुशासनाची नवी ओळख.